समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। शालार्थ आयडी घोटाळा गाजत असताना आणि त्याची चौकशी सुरू असताना अनेक शिक्षकांचे पगार थांबविण्यात आले आहे। त्या शिक्षकांनी आज विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले। शिक्षण विभागात झालेल्या घोटाळ्याची झळ आम्हालाच का असं म्हणत आंदोलन करण्यात आले। 7 महिन्यांपासून वेतन रखडले असल्याने आर्थिक परिस्थिती बिघडत आहे। मात्र शासन आमचं वेतन करत नाही, ते लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी या शिक्षकांनी केली। मोठ्या प्रमाणात 7 महिन्यांपासून वेतन रखडलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी झाले होते। चौकशी सुरू आहे, त्यात दोषी असेल ते पुढे येईल। मात्र आमच्याकडे सगळी कागदपत्र ओरिजिनल असताना आणि आम्ही पात्र असताना सुद्धा आमचे पगार का थांबविण्यात आले असा प्रश्न आंदोलनकर्ते विचारत आहेत। सर, आज आमचे 8 महिन्यापासून पगार बंद आहे आणि जे तक्रारदारी शालार्थबद्दल याच ऑफिसचे रवींद्र पाटील सर यांनी तक्रार करून आणि ते त्यावेळेस शालार्थ समितीचे प्रमुख होते, शालार्थाचे प्रमुख होते, त्यांनी आम्हाला आयडी दिली आणि तेच म्हणतात आता की आमची आयडी बोगस आहे। तर आज आम्हाला 8 महिने झाले की आमचे पगार नाही आहे। आज आमची परिस्थिती काय आहे हे आमचं आम्हालाच माहीत आहे। आम्ही एक शिक्षक आहे सर, आमच्यातलेच काही शिक्षक लोक झोमॅटो, स्विगी, कोणी पेट्रोल पंपावर आपली ड्युटी झाल्यावर काम करत आहे आणि आज आमच्या संसाराचं किंवा आमच्या आज याचं आम्ही कसा उदरनिर्वाह करत आहे हे आमचं आम्हालाच माहीत आहे आणि आमची बाजू पण समजून घेत नाही आहे। आणि कोणताही शासन निर्णय नसताना आज 7 महिन्यापासून आमचे वेतन का बरं यांनी बंद केले याबद्दल आम्हाला कोणताही ठोस पुरावा हाती न देता आज आमचे अचानकपणे पगार बिल परत देऊन आमचे पगार बंद केले आहेत सर यांनी। 8 महीने से मेरा पगार बंद है, मेरा ही नहीं तो मेरे साथ जो 632 लोग हैं इन सभी के 8 महीने से पगार वंचित है और ये सिर्फ और सिर्फ नागपुर जिला में बंद किए गए। इसका ठोस पुरावा, लेखी पुरावा कुछ भी नहीं है इन सरकारी अधिकारियों के पास। उसके बावजूद उन्होंने हमारे पगार बंद करके रखे हैं। इन्होंने जो 28 मुद्दों पे हमें जो जानकारी मांगी है उनमें से पूरी जानकारी हम जब से स्कूल में टीचर बन के लागू हुए तभी हमने इनके पास दी है। और ये 10 महीना होने के बाद हर महीने में, हर 2 महीने में एक बार हमें ये जानकारी मांग रहे हैं। हर पगार बिल के साथ ये जानकारी मांग रहे हैं। हमने एक बार देने के बाद इन्होंने वो संभालना इनकी ज़रूरत है और इन्होंने संभालना ये किसकी जिम्मेदारी है? इन लोगों की जिम्मेदारी है। मेरी मांग नहीं है, हमारी सबकी मांग है कि हमारा पगार शुरू किया जाए, जो कि कोई भी लेखी इनके पास सबूत न होने की वजह से इन्होंने बंद करके रखा। और अगर है तो हमें वो प्रदर्शित कीजिए, प्रचारित किए। सब आम जो 632 लोग हैं इन सब के पास वो जाना चाहिए। ये डायरेक्ट सिग्नेचर करते हैं और सबको मुलाकात के लिए बुलाते हैं। वैसे हमारे पगार निकालने के लिए ये लोग को बुला नहीं सकते क्या? इनकी डिजिटल साइन चल नहीं सकती क्या इनकी? ये मेरी मांग है। हम यहाँ शिक्षण उपसंचालक कार्यालय में हैं। हमारा ये तीसरी चौथी बार यहाँ है हम, पर जो यहाँ की इंचार्ज मैडम हैं वो हमें एक भी बार नहीं मिली है। इसका मतलब अब क्या समजे? 7 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही। इथे आम्ही जवळजवळ 300 शिक्षक आहोत। आम्हाला बोगस हे पदवी दिलेली आहे यांनी, तर आमची शैक्षणिक पात्रता पूर्ण आहे। आम्ही सर्व इथे जमा झालेले शिक्षक DED BEd पात्र आहोत। मग जे आमचं DD जो ड्रॉप आहे याच कार्यालयातून तयार झालेला आहे आणि आम्हाला बोगस ठरवलेलं आहे। ते कागदपत्र आम्ही आमच्या घरी तयार केलेले नाही आहेत किंवा आम्ही स्वतः तयार केलेले नाही आहेत। मग आमचं कोणतंही निवेदन न देता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता आमचं वेतन का बरं रखडण्यात आलेलं आहे? आणि आमची एकच मागणी आहे की आमचं जे रखडलेलं वेतन आहे ते पूर्ववत सुरू करण्यात यावं।